नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू श्री शंकर महाराज आणि योगी बाबा हरिनाथजी यांना विनम्र अभिवादन करून आजच्या पॉडकास्टची आपण सुरुवात करतोय. आता काका नुकताच सद्गुरू शंकर महाराजांचा 79वी पुण्यतिथी हो. येत्या शुक्रवारी दुर्गाष्टमीला आहे. तर त्यानिमित्तानं माझा आणि काकांचा 1-2 वेळा फोन झाला आणि काका बोलता बोलता एक खूप चांगला मुद्दा बोलले, की महाराजांचे चमत्कार किंवा महाराज कसे दिसत होते, त्यांचा जन्म कसा झाला, जन्म ठिकाण यावर तर खूप चर्चा होतीये. पण महाराज हे तुम्ही म्हणालात तसे अथांग सागरासारखे आहेत आणि त्याचा एक छोटाच कोपरा आपण बघतो किंवा एका छोट्या बेटावर उभं राहून आपण महाराजांकडे बघतो आणि महाराजांच्या खूप गोष्टी म्हणजे एक हिमनगासारखं आहे की फक्त एक वरचं टोक दिसतंय. तर आजच्या या आपला जो पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये काका तुम्ही यावर बोलाल का की महाराजांनी चमत्कार केलेले माहिती आहेत, पण त्यामागचं अध्यात्म किंवा विज्ञान किंवा ते करताना त्यांनी एक ज्ञानेश्वरी बद्दल पण एक सुंदर शिकवण दिली किंवा त्या ओव्यांमधनं बरंच काही सांगून गेले. तर हे एक वेगळं रूप आपण महाराजांचं थोडंसं बघायचा प्रयत्न करूया. बोल गोरक्षनाथ महाराज की जय, बोल बाबा हरनाथ महाराज की, गुरुमाऊली ज्ञाननाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सिद्ध महाराजांची आता समाधी दिवस जवळ आलेला आहे, शुक्रवारी आहे. मागच्या वर्षी आपण त्यावर बोललो होतो. मागच्या वर्षी आपण घेतला होता एपिसोड त्या ह्याच्यात, की समाधी कशी झाली, काय झाली, किंवा आता मध्ये सुद्धा आपले महाराजांवर, डॉक्टर धनेश्वरांवर, उपळेकर महाराजांवर बरेचसे एपिसोड आपले झालेले आहेत. त्यातून आपण बरीच माहिती दिली किंवा अनेक जण याच्यावर एपिसोड करतात. माहिती नवीन नवीन काही चांगली मिळते. पण महाराजांचे चमत्कार हे मोठ्या प्रमाणात लोक सांगितले जातात. पण महाराजांनी त्यावेळेला आध्यात्मिक गोष्टी काय केल्या, की ज्ञानेश्वरीवर महाराज काय बोलले, हे अजून जितक्या प्रमाणात पाहिजे तितक्या प्रमाणात कोणी सांगितलेलं नाही. नेहमी ज्या वेळेला ज्ञाननाथजी म्हणजे आमचे वडील किंवा डॉक्टर धनेश्वर, ताईसाहेब मेंढळे, रावसाहेब मेंढळे, मामा ढेकणे यांच्याकडे ज्या ज्या वेळेला महाराज जायचे, मोतीवाले लागो, त्या वेळेला काही आध्यात्मिक गोष्टी सुद्धा व्हायच्या. काही त्यातून अध्यात्म सुद्धा शिकायला मिळायचं. आणि त्यावेळेला महाराज म्हणायचे की मी बोलू शकत नाही, मी पराअवस्थेत आहे. आणि पराअवस्थेत असल्यामुळे ज्या अवस्थेत ही लोक असतात ती त्यांच्यातनं शब्द बाहेर पडू शकत नाही. ते बऱ्याच वेळा फक्त कृपादृष्टीने बोलतात, आपल्या दृष्टीमधून सांगतात. ते असे सिद्ध पुरुष मी सुद्धा बघितलेले आहेत. म्हणजे अंदाजपंचे मी सांगत नाही, जसं भैरव शक्ती म्हणजे काय माहीत नाही तसंच नाहीये, की हे सिद्ध पुरुष मी स्वतः बघितलेत, अनुभवलेत. हे त्यांच्या दृष्टीतून, त्यांच्या स्पर्शातून या गोष्टी सांगत असतात. पण त्या अवस्थेतून खाली यायला त्यांना बराच काळ लागतो. आणि ते त्या अवस्थेतून खाली आले तर त्यांच्या तोंडातून गंगेच्या ओघाप्रमाणे जे शब्द बाहेर पडतात, ते माऊलीने जसे सांगितले त्या अवस्थेतले शब्द बाहेर पडलेले आपल्याला मिळाले असते. परंतु हे ज्या अवस्थेत असतात अशा लोकांना जर या सामाजिक लोकांनी स्वतःच्या फायद्याकरता जर त्यांना त्रास दिला तर ते लोक त्या अवस्थेतून बाजूला होतात आणि निघून जातात. आणि जो आपल्याला आनंद मिळायचा तो आपल्याला आनंद मिळत नाही. माऊली जशी पराअवस्थेत होती, ते मला निवृत्ती नाथांनी मला पराअवस्थेत टाकलं, गैनीनाथांकडून त्यांना त्या अवस्थेत होते. आणि जगाला उद्धार व्हावा म्हणून निवृत्तीनाथांनी शेवटी त्यांना
खालच्या अवस्थेत आणलं पराशक्तीतून, आणि मग तिथून ती ज्ञानेश्वर. वैखरीतून आणलं, आणि वैखरीतून तो ज्ञानेश्वरीचा गंगा ओघ आहे तो त्यांच्या मुखातून बाहेर पडायला लागला, आणि ती भावार्थ दीपिका म्हणून होती. ज्ञान ईश्वरच होतं, ज्ञान ईश्वरच ईश्वराचं होतं, होतं. म्हणून नाव ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरी. परंतु ती भावार्थ दीपिका होती की त्यातून गंगेसारखे ओघळ संबंध मिळाले, आणि त्यातून जो आनंद मिळाला की पुढच्या साधू संतांना तो एक मार्गदर्शक दीपक ठरला, म्हणून ती भावार्थ दीपिका आहे. आणि पुढं तिला आपण ज्ञानेश्वरी म्हणून नाव ठेवलेले. हा फरक आहे. ते कधी झालं की या अवस्थेतून खाली आल्यावर. ह्याच टाईप मधले एक दत्त मंदिराच्या जवळ जेव्हा शंकर महाराज ही मंडळी कसब्यातून येत होती, त्यावेळी ती तिथे थांबली त्या दुकानात. शंकर महाराज म्हणले थांबा इथं. त्यावेळेला थांबल्यानंतर सगळेजण आश्चर्याने बघत होते. ते एक मुसलमान सिद्ध पुरुष तिथं असायचे, खान साहेब म्हणून, काहीतरी दुसरं नाव असायचं. फकीर बाबा. फकीर बाबा फकीर असायचे बाबा. तिथं. तर साध्या याच्यावर एक मळकट सदरा, धोतर, ती टोपी लकप खालीवर करायची, आणि त्या अवस्थेत असायचे. एकही शब्द बोलायचे नाही. त्या दुकानाच्या मालकांचे बसायचे. बरेच वर्ष असायचे. काही नाही, हे सगळी मंडळी गेली. आता ही मंडळी म्हणले आपल्याला काहीतरी चांगलं बघायला मिळते, ऐकायला मिळेल काहीतरी. तर ही मंडळी जास्त कधी बोलत नाहीत. त्यांचे आंतरिक बोलणं असतं त्यांचं. आपल्याला की बघ 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 करत नाहीत, ते आंतरिक बोलणं असतं. शंकर महाराजांनी विडी त्यांना पेटून दिली. रावसाहेबांनी महाराजांना सिगारेट पेटवून दिली. दोघं एकमेकाकडे एक दृष्टी करून त्राटक केल्यासारखे बघत होते, आणि त्राटक करून बघून त्यांची जी चर्चा चालली होती ती चर्चा लोकांना जाणवत होती, परंतु बोलणं असं काही नाही. आणि बराच वेळ एकमेक बसले, हातात हात गेले मोठे त्यांनी त्यांच्या एकमेकांच्या. शंकर महाराज खूप मोठ्या प्रमाणात हसले, आणि शंकर महाराजांनी विडी विझवली, आणि त्यांची जी विडी राहिली होती ती त्यांनी सरळ गिळून टाकली. आणि हे सगळं बघून दर्शन घेतलं, आणि मंडळी बाहेर पडली फकीर बाबांचं. म्हणून शंकर महाराजांना विचारलं की का हो, म्हणले की हे असं का झालंय, का नाही. तर ते म्हणले की ते आत्ता त्या परावस्थेमध्ये आहेत, आणि त्यामुळे ते बोलू शकत नाही. त्यांची जीभ त्या ह्याच्यात चालत नाही, त्या अवस्थेमध्ये आहेत. तर हा माणूस जर खाली आला तर म्हणले ज्ञानेश्वरी सारखं ज्ञान आपल्याला मिळेल. पण शेवटी ते आपल्या नशिबात नसतं. काही दिवसांनी जेव्हा आमचे वडील गेले भेटायला परत, की फकीर बाबांना परत भेटू आपण, त्यावेळी ते तिथे नव्हते. त्यावेळेला मालकांना विचारलं तर मालक म्हणले की फकीर बाबांकडे एक माणूस संसारी इथं आला, आणि तो म्हणला मी कंटाळलोय संसाराला, वैतागलोय, कर्जबाजारी झालोय, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तुम्ही मला सोडवा. म्हणून त्यांनी चाकू गळ्याला लावला की तुम्ही नाही केलं तर म्हणले मी आज तुमच्या समोर जीव देणार. शेवटी या व्यक्ती सुद्धा मायाळू असतात, पण पुढं काय यत्न निर्माण होणार ते कळत नाही, कारण त्यांनी त्याचा स्वार्थ बघितला फक्त. असं म्हणल्यावर त्या फकीर बाबांनी पहिला शब्द बोलला, आणि खुणेनी त्याला फक्त सांगितलं आकडा काय होता तो आकडा त्यांनी लावला. भरमसाठ पैसे मिळवले ते, भरमसाठ. पण त्याच वेळेला इकडून फकीर बाबा त्या दुकानातून निघून गेले. म्हणजे त्याला ऐहिक मिळालं, पण इथून ते गेले ना. त्यामुळे जे लोकांना मिळायचं होतं ते मालक म्हणले मला स्थैर्य, आयुष्य, पैसा, अडका सगळे, पण माझ्या ज्याचं चैतन्य होतं तो गेलं. सहवास गेला त्यांचा. काही मिळालं, तो आनंद मला होता तो मिळाला. त्यामुळे ही लोक जे असतात त्या लोकांना डिस्टर्ब करून चालत नाही. आपण स्वार्थाकरता त्यांचं वाटोळ करतो. त्यामुळे ह्या गोष्टी खूप ऐकण्यासारख्या आहेत, खूप बघण्यासारख्या आहेत. पण महाराजही म्हणायचे की मी बोलू शकत नाही, मला बोलण्याकरता चांगलं शुद्ध बुद्धिवान मुख लागतं, त्यांच्या तोंडून मी बोलत असतो.
मी फक्त त्यांना टच करतो, फक्त पिन जोडतो, आपण टेपची करतो तशी पिन जोडून ते त्याच्या मार्फत बोलत असतात. म्हणून ताईसाहेबांना त्यांनी भेटल्यानंतर बेबी ये म्हणले. तो प्रसंग तुम्हाला माहिती की ज्या वेळेला रावसाहेब मेहेंदळे हे मुंबईला होते, बॅरिस्टर होते, आणि त्यावेळेला चुन्नीलाल मेहता बिता सगळ्यांच्या घरी जाणं येणं त्यांचं होतं. आणि त्यावेळेला ताईसाहेबांनी ते तिकडे राहिला होते बऱ्याच वेळेला, कारण ताईसाहेब हे दुसरं लग्न झालेलं आहे. रावसाहेबांच्या दुसऱ्या पत्नी पद्मावती या, अक्कासाहेब हे पहिल्या पत्नी पटवर्धन घराण्यातल्या, त्या गेल्या. त्याच्यामुळे ते खूप नाराज होते. मग त्यावेळेला सुद्धा शंकर महाराज त्यांना भेटले. त्यांची गाठ मुंबईला पहिली झाली तिथं. आणि त्यानंतर ते म्हणले की अरे तू भरतो येस नवनाथ मधला, तुझी पिंगला गेली म्हणून तू आशयाच्यात राहू नकोस, तू यातून बाहेर पड आणि तुझं जे कार्य आहे ते वेगळं आहे, यातनं बाहेर पड. आणि मग सगळे मित्रमंडळ जे त्यांचं होतं मिरी करायचे, मग त्यांनी वडिलांनी त्यांच्या आग्रह करून दुसरं लग्न केलं. ताईसाहेब होत्या, आता दोघांच्यात खूप अंतर होतं, दोघांच्या मध्ये अंतर असल्यामुळे दोघांचं पटणं कठीण, कारण या आध्यात्मिक मार्गात लागले होते आणि ह्या नवीनच होत्या आणि अंतर होतं, लहान होत्या. त्याप्रमाणे या थोड्या आतून यायचं, पण ते खेळणं टेबल टेनिस आहे ते चालायचं, त्यांचं मन रमवायचं ते दोघांचं. त्यानंतर मुलबाळ येते, काही नाही काही नाही. मग मुंबईला स्वामींचं दर्शन झालं, त्यांना कानावर शब्द पडले, अष्टावक्र अष्टावक्र शब्द पडले. त्यातून पुढे सर चुन्नीलाल मेहता आणि यांच्या नंतर दुसरे ते नुरी भेटले आणि नुरींनी त्यांची गाठ घालून दिली शंकर महाराज इथं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बेबी इकडे ये. आता बेबी हा शब्द कोणाच माहिती, सगळे बघत बसले बेबी कोणाला म्हणते. त्यावेळेला ते ताईसाहेबांकडे फक्त नजर टाकली त्यांनी, आणि नजर टाकल्याबरोबर ताईसाहेब सुद्धा त्या अवस्थेत गेल्या होत्या, नुसत्या नजरेने. आणि त्या अवस्थेत जाऊन बेबी म्हणले तुला आता पुढचं कार्य करायचं आहे, याच्यावर थांबायचं नाहीये. म्हणून फक्त त्यांच्या कंठाला स्पर्श केला, आणि कंठाला स्पर्श केल्यानंतर त्या ओव्यातनं बाहेर पडल्या तिथं त्यांच्या. तिथून मग ते दादा महाराज सातारकरांकडे गेले. दादा महाराज सातारकर काही कल्पना नाही. तर दादा महाराज सातारकर हे सुद्धा व्यक्तिमत्व अतिशय ज्ञानेश्वरीतलं उच्च, वारकरी संप्रदायातलं उच्च व्यक्तिमत्व. त्यांचे आपले सुद्धा बरेचसे घरगुती संबंध आहेत, आपल्याकडे यायचे. भाव महाराज काय आता चिन्मय ते सगळे यायचे. त्यामुळे त्यांच्यावर मारुतीरायांची पूर्ण उपासना त्यांची घरामध्ये आहे अजून सुद्धा, आणि त्याच्यावर तो आशय. तर त्यांचं शरीरसुद्धा शेवट दादा महाराजांचं वडील आम्हाला सांगायचे की गुलाबाच्या पाकळीसारखं गुलाबी झालं होतं. त्यांची कांती बदलली होती सतत ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून येते. आणि महाराज सुद्धा सांगायचे की ज्ञानेश्वरी ही म्हणले पारायणाची गोष्ट नाही आहे, ही आतमध्ये उतरवायची गोष्ट आहे, ही चैतन्य निर्माण करण्याची गोष्ट आहे. ते चैतन्य निर्माण करून ज्ञानेश्वरी वाचायची, नुसतं तिचं पारायण करत बसायचं नाही. आता बोला तुम्ही. काका ते आता ह्यांचं जे तुम्ही वाक्य सांगितलं महाराजांचं, की ताईसाहेबांसाठी एकच वाक्य ते उच्चारलं की बेबीला मी खाल्लं आणि बेबीला मी गिळून टाकलं. तर काल जसं तुम्ही म्हणालात की महाराजांच्या एका वाक्यातच एवढा उपदेश होता की, तर यामागं त्यांना नक्की काय सांगायचं होतं? जसं नाथपंथामध्ये काही दीक्षा दिल्या जातात की पिंडे पिंडाचा ग्रास होतो हा नाथ संकेतेचा दोष. मागच्या वेळा आपण सांगितलं की नुसत्या दृष्टीने चुन्नीलाल मेहतांना कृष्ण दर्शन दिलं, त्या अवस्थेत टाकलं, आणि त्या अवस्थेत ते गेले शेवटी. त्याप्रमाणे ताईसाहेबांना सुद्धा त्या अवस्थेमध्ये फेकून त्यातनं संसारातनं त्यांनी पूर्ण त्यांना बाजूला केलं, त्याच्यात अडकून दिला नाही. अहंकार हा पूर्ण बाजूला केला त्यांच्या, की जी एक संसारिक जीवन आशा होती ती सगळी बाजूला करून टाकली त्यांनी, आणि पुढं त्यांचं हे कर. म्हणून ते म्हणायचे की मी तिला गिळलं, मी तिला खाल्लं. की ही ताकद त्यांची होती की माणसाची आंतरिक बदल कसा करायचा ही त्यांची ताकद होती, आणि त्या याने ते करायचे, बदल करायचे त्या याच्यात. आता काका हे जे
आपण आता आता हे सगळे महाराजांचे म्हणजे काही चमत्कार आणि चमत्कारातून त्यांनी अध्यात्म कसं शिकवलं, हं, तर मला श्रीमती यल्लूबाई माने ह्यांच्याबद्दल पण तुम्ही बोलावं अशी खूप इच्छा आहे, हं. की सगळ्यांना तर माहिती आहे, की त्यांचं म्हणजे पती पण गेले होते आणि पुत्रनिधन असे 2 मानसिक धक्के होते त्यांना. हो, हो, आणि त्यामध्ये त्या खचलेल्या अवस्थेत जेव्हा महाराजांची भेट झाली, हो, तर त्यानंतर पुढे काय झालं? कारण काय होतं, की सामान्य माणूस महाराजांकडे जातो ते चमत्कारासाठी जातो, हो, की मला यातून बाहेर काढा, मग मला असं द्या, तसं द्या. हो, पण हे यल्लूबाईंचं हे सगळं वाचताना आणि मला वाटतं तुम्ही यल्लूबाई मानेंना बघितलेलं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? हो. यल्लूबाई माने ज्या होत्या, या मूळ मिरजेचं जे धार घराण्यातल्या त्या प्रख्यात गायिका होत्या आणि राजगायिका होत्या त्या. त्यामुळे महाराजांची त्यांची भेट ही नरसिंहवाडीला जोशी म्हणून एक ब्राह्मण ग्रस्त होते. त्यांच्या इथं त्या राहिल्या होत्या. तिथं त्यांची गाठ झालेली आहे महाराजांची आणि त्यांची. आणि या प्रख्यात जतच्या धार घराण्यातल्या होत्या. आणि त्याप्रमाणे महाराजांच्या गाठ पडल्यानंतर जोशींनी त्यांना सगळे काय सांगितले. तर त्या म्हणल्या की टच त्यांनी केला आणि म्हणले तू आता हे करू नकोस, की तुझं आता पुढचं जीवन आहे ते वेगळं आहे. तू आता अभंग गायचे, तुझ्या मुखातून अभंग आले पाहिजेत यल्लूबाई मानेंच्या. आणि हे दुःख जे आहे हे होणारच होतं, कारण कुठंतरी माणसाला टर्निंग पॉईंट लागतो, त्याच्याशी माणूस फिरत नाही, बदल त्याच्या जीवनात घडत. त्याप्रमाणे त्यांचे पती गेले, त्यांचा मुलगा गेला, हे दुःखी अवस्थेत मायले की त्या होत्या. मग त्यातून महाराजांनी त्यांना बाहेर काढलं, समजून सांगितलं आणि तिथून त्या मेहेंदळे वाड्यात आल्या. मेहेंदळे वाड्यातही त्या यायच्या जायच्या, ताईसाहेबांची त्यांची गाठ व्हायची, कारण त्यांचं घर होतं ते आपण दत्त मंदिराच्या पुढे ग्लोब टॉकीज आहे. ग्लोब टॉकीजच्या पुढे केंदूरकरांचं ते दुकान आहे. त्याच्या पुढे गेल्यावर त्यांचा वाडा आहे. आता तो पडीक अवस्थेत आहे. तिथं औदुंबरचं झाड आहे आणि शिवाची मोठं फोटो आणि दत्तगुरूंचा फोटो हा त्यांच्या घरात कायम असायचा आणि त्याची उपासना ते करायचे. मग काही वेळ ते तिथे येऊन राहायला असायच्या त्या ह्याच्यात. तर महाराजांचा मुक्काम हा तिथं असायचा. मग बऱ्याच वेळेला महाराज तिथं असले की त्यांचं नातं, यल्लूबाई मान्यांचं त्यांचं नातं हे मुलगा आणि आई असं असायचं. कित्येक वेळेला महाराज त्यांच्या मांडीवर पडायचे की माझी आई येतो, की हे प्रेम काही वेगळं होतं. आणि त्या याने महाराज मुक्कामी तिथं असायचे की हे गुरूंचं ठिकाण आहे. त्याच्या आणि त्यावेळेला त्या ताईसाहेब मेंदळेंकडे यायच्या. मग ताईसाहेब मेंदळे आणि यल्लूबाई माने त्यांना माई म्हणायच्या. या उत्तम अभंग म्हणायच्या, गायच्या, कीर्तन करायचं. अशीच एक घटना त्यावेळेला घडली वाड्यामध्ये, की त्यावेळेला असे शिवरात्रीचे काहीतरी दिवस होते त्यावेळेला. आणि नेहमीप्रमाणे पुण्यात आल्यापासून रावसाहेब आणि ताईसाहेब मेंदळे हे फक्त प्रवचन आणि कीर्तन, सकाळी प्रवचन संध्याकाळी कीर्तन असं दिवसभर कार्यक्रम चालू असायचा. आणि आले की पुण्यातली पूर्ण मंडळी, अगदी हॉल त्यांचा पूर्ण गच्च व्हायचा. मग त्यावेळेला बालगंधर्वांचे जे वादक होते, मृदुंगाचार्य होते, ते बोंद्रे म्हणून होते आणि त्यांना मी पाहिलेलं आहे बोंद्र्यांना. बऱ्याच वेळ त्या दक्षिणमुखी मारुतीचे इथं कीर्तन चालायची. हे तुमचे निजामपूरकर किंवा यांची कीर्तन, आफळे यांची कीर्तन चालायची. त्यावेळेला क्वचित प्रसंगी मृदुंगाला साथ करायला निजामपूरकरांबरोबर ते असायचे. मग त्यातनं ते बोल काढायचे. ते लहानपणी मला आठवते, मी ऐकलेले आहेत. मग तसे बालगंधर्व ते साथ करायचे. त्यावेळेला ते इथं आले ओळखीने, इथं आले, ऐकलं सगळं. त्यावेळी ते बोंद्रे म्हणले की माझी अशी इच्छा आहे की बालगंधर्वांना एकदा मी इथं घेऊन ये. तर म्हणले काही हरकत नाही, उत्तम, दुधात साखर आहे. म्हणून त्यांनी बालगंधर्वांना सांगितलं की बालगंधर्व अशा अशा मी जिथं जातो तर तिथं एक ह्या अशा व्यक्ती येतात शंकर महाराज नावाच्या, आणि तिथं उत्तम कार्यक्रम चालतात. यल्लूबाई माने, ताईसाहेब मेंदळे या प्रवचन कीर्तन चालतात आणि आवाजही अतिशय सुंदर आहे त्यांचा.
महाराजांची कृपा आहे त्यांच्यावर, तर तुम्ही यावं अशी माझी इच्छा आहे. तर बालगंधर्व सुद्धा अतिशय साधे होते, कारण बालगंधर्वांची आणि आमच्या वडिलांची सुद्धा ओळख होती. त्यांचे जे फॅमिली डॉक्टर ते जी टी घैसास, त्यांच्याकडे वडील आमचे होते नोकरीला, त्यामुळे त्यांनी मुलाप्रमाणे डॉक्टरांनी सांभाळ आमच्या मला सगळीकडे बरोबर घेऊन जायचे. म्हणजे 2-3 वेळेला बालगंधर्वांना त्यांनी पाठीवर आणलेलं आहे. त्यामुळे एवढी त्यांची ओळख आणि त्यांची नातसुद्धा आमच्याकडे यायची, भेटायची. आणि त्यानंतर भेटल्यानंतर त्यांना सांगितलं, बालगंधर्व तयार झाले आणि त्या दिवशी एकादशीचा कार्यक्रम होता. ताईसाहेब मेंदळे संबंध व्यवस्थित राजघराण्यातल्या त्या साडी पैठणी बेठणी नेसून गजरा बेजा माळून फर्स्ट क्लास ह्याच्यात तयार होत्या त्या, आणि त्यांचं कीर्तन जोरात रंगलं होतं. रंगलं असताना त्यामध्ये सगळं कीर्तन हे ते झालं, अर्ध्यावर आलं. रावसाहेब मेंदळे चक्रा मारत होते, हे मारत होते, आणि मध्ये बालगंधर्व आले, बोंद्रे त्यांना घेऊन आले. मग बालगंधर्व धोतर शर्ट ते दिसाल तर ते देखणेच होते, प्रश्नच नाही. आले, वरती बसली, सगळ्यांनी त्यांचा मान सत्कार केला. आणि ताईसाहेब मेंदळे गाणं थांबवलं की बालगंधर्वांपुढे कसं आपण गायचं. थोडंसं त्यांना हे वाटायला की बालगंधर्व कुठल्या कुठे. ते बालगंधर्व म्हणले, तू म्हणू नकोस, आता हे देवाचा कार्यक्रम चालू आहे, हे देवाचा कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे तू लक्ष, सगळे आत्ता मी ऐकायला आलोय सारखा, आपण सारखेच होत म्हणले, तर तू तुझं कीर्तन गायन चालू कर. आणि त्यावेळेला त्यांनी गाण्याचं ते भजनाचं हे चालू केलं त्यांनी, आणि भजन चालू केलं. आणि भजन इतकं रंगात आलं, जबरदस्त रंगात आलं भजन. आणि त्या ह्याच्यात महाराज नाचायला लागले, महाराज नाचायला लागले, सगळेजण बघायला लागले की म्हणता म्हणता बालगंधर्व सर बघतोय, त्यांनी वाहवा दिली आवाजाची की दोघींचे आवाज उत्तम गाणार आहेत, दोघींचे आवाज उत्तम. त्यांनी वाहवा केलं, सगळं केलं, आणि खूप त्या मूडमध्ये ते होते नाचत कर. असं होत असताना महाराजांचं दर्शन हे संबंध पांडुरंग दर्शन झालं, आणि प्रत्यक्ष एवढ्या लोकांना अर्धा तास पांडुरंगाचं दर्शन महाराजांच्यात झालं. जे आता चित्र तिथं लावलेलं आहे ते मेंदळेवाड्यातलं आहे, ते दर्शन सगळं त्यांना झालं, आणि ते त्या अवस्थेत गेले त्या ह्याच्या. आणि तिथून दर्शन झाल्यानंतर बालगंधर्वांची त्यांची गाठ झाली, सगळा कार्यक्रम उरकला. सगळा कार्यक्रम उरकल्यानंतर बालगंधर्वांना ते भेटले, नमस्कार केल्यावर त्यांच्या पाठीवर थाप मारली. ते म्हणले, तुम्हाला ओळखलंस का रे बाबा, आपण कोण काय. ज्यावेळी तुझा कार्यक्रमात सोलापूरला चालू होता त्यावेळी तुझा आवाज गेला होता, आणि तो आवाज गेला असताना मी माझ्या तोंडातला पानाचा विडा हा तुला भरवला मुखामध्ये, आणि तुझा आवाज मोकळा होऊन पुढचं नाटक चालू झालं. आणि पुढचं नाटक चालवून तुझे बऱ्याच वेळेला नाटकाचे पडदे ओढायला मी होतो. आणि तो प्रसंग सांगितल्यानंतर अक्षरशः महाराजांचे पाय धरले ते. आणि आता इथून पुढं तू म्हणले भजनं गायची त्या ह्याच्यात. हा आप्पा म्हणून मेंदळेवाड्यात घडलेला प्रसंग. काका, आता याच अनुषंगाने अजून एक प्रश्न आहे, म्हणजे तो या पुस्तकामध्ये योगी अण्णाजींनी लिहिलेला आहे. स्वतःचाच, म्हणजे त्यांचा स्वतःचाच अहंकार महाराजांनी कसा दूर केला, की त्यांना जो एक सात्विक अहंकार जागृत झाला होता की मी नाथपंथीय आहे आणि नाथांची दीक्षा मला मिळाली आहे. तर त्यावेळेला महाराजांनी म्हणजे त्यांच्या गुरूंची जी थट्टा केली, आणि पुढे मग ते त्यांना कसा उपदेश केला, कारण हा प्रसंग खूप कमी जणांना माहिती आहे, तो सांगू शकाल का? सांगतो की एक तर वडील आमचे बापू हे नाथपंथाची दीक्षा घेतलेली, आणि लहान वयात दीक्षा घेतली. लहान वयात दीक्षा घेतल्यामुळे थोडासा त्यांना तो अहंकार होता, मी नाथपंथीय झालो, हे झालो ते झालो. त्यामुळे मेंदळेवाड्यात येणं जाणं त्यांचं असायचं. पण शंकर महाराज परीक्षा घ्यायचे त्यांची त्या ह्याच्यात. त्यावेळेला असेच सगळे धनेश्वर येथे सगळी मंडळी बसली होती, आणि शंकर महाराज यांना उद्देशून म्हणले की धनेश्वर बघ, एवढासा मुलगा पण आज नाथपंथाचा अधिकारी झाला म्हणले बघ.
म्हणजे आज केवढं त्याला मान आहे म्हणले. धनेश्वर म्हणले बरोबर आहे, एवढ्या लहान वयात त्याने आज एवढा अधिकार घेतला आहे. त्यामुळे थोडेसे फुगले. फुगल्यानंतर त्या अवस्थेमध्ये होते. मग त्यावेळेला ती सुद्धा एक ऐकण्यासारखं होतं की धनेश्वरांची आणि बापूंची ओळख नव्हती. तिथं त्यावेळेला पहिली ओळख झाली की शंकर महाराज म्हणले यांना ओळखतो का? ते म्हणले नाही, हा माझा वैरी आहे म्हणले. वैरी, हा. डॉक्टर माझा वैरी आहे. आता लोक काय म्हणतील, याला वैरी आहे म्हणतात, एवढा त्यांचा पट्टेशिष्य म्हणून घेतात, वैरी म्हणतात. तर डॉक्टर बापूंना म्हणाले की अरे वैरीचा अर्थ तुला कळला का? वैरी म्हणजे हे वरवर, परंतु ऍक्च्युली मी त्यांना वरलंय, मनाने वरले. मी त्यांना मनाने वरलेलं आहे आणि त्यांनी मला पुढ्यात घेतलेलं आहे. त्यांनी माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी केलेली आहे. त्यामुळे मला अख्खं त्याने खाऊन टाकले. मी त्यांच्यापेक्षा तर निराळा राहिलेलं नाहीये, म्हणून ते मला वैरी म्हणतात. या दृष्टीने म्हणजे त्यांच्या शब्दाचे अर्थ कसे असायचे, वर ते वेगळे वाटायचे पण आंतरिक वेगळे असायचे. मग हे झाल्यानंतर शिवरात्रीचा दिवस एकदा होता, शिवरात्र होती आणि सर्व मंडळी जमा झाली. जमा झाल्याबरोबर आज शिवरात्र म्हणले, कीर्तन प्रवचन व्हायचं. तर ताईसाहेब म्हणल्या पहिली महाराजांना आंघोळ घालू, आज शिवरात्र आहे, शिव अवतार आहे तेवढा. तर त्याप्रमाणे शिवरात्रीला महाराजांना आत घेतलं. ताईसाहेबांनी यांनी सगळ्यांनी पाणी त्यांना घातलं, आंघोळ घातली. तर ते 4 वर्षाचे सारखे होते, इतकी बालावस्थेत ते होते. मग महाराजांना आंघोळ बाहेर आणलं, पाय पुसले, लुंगी नेसवली, त्यांना शर्ट घातलं आणि एक एक बेलाचं पान त्यांच्या डोक्यावर व्हायचं. त्यावेळेला शिवरात्र, शिवरात्र म्हणले यांनी सगळ्यांनी पान व्हायलं. हे सगळं झाल्यावर आमचे वडील म्हणजे बापू यांनी पान व्हायला गेले. महाराजांच्या याच्यावर पान व्हायलं आणि यांनी फटका टाकला महाराजांनी पाठीवर आणि म्हणले आज मला कोणाला तरी खायचं आहे म्हणले, आज मी कोणाला तरी खाणार म्हणले. सगळे बघायला लागले तर आता खाणार कोणाला, आज काय कोणाचा नंबर आज आहे. हे कोपऱ्यात पुन्हा बसले जाऊन आणि अंगावर ओरडले यांच्या. हे बाप्या म्हणले, तू कसले रे नाथपंथी साधू, साधू आहे का? तुझा गुरु म्हणले भीक मंगतो, लंगोटी लावून बसलाय, त्याच्याजवळ काही नाही, तो भिकारी आणि तो तुझा गुरु आणि तू त्याचा शिष्य. काय म्हणले, याला काय अर्थ आहे म्हणले, काय गुरु केला म्हणले. बाबा झालं, सगळ्यांसमोर बोलल्यावर यांचं पित्त खवळलं, अहंकार जागृत झाला. सगळं संपल्यावर ताण 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 करत गेले कसब्यामध्ये हरिनाथजींच्या इथं. हरिनाथजींच्या इथं गेले, ते म्हणले भडकलेल्या अवस्थेत होते ते. महाराज हसले, ते म्हणले काय रे म्हणले, कुंभारांनी मडकं थापटलं का? म्हणजे हरिनाथजींना ही गोष्ट अंतर्ज्ञानानं अंतर्ज्ञान. कळली होती. ते म्हणले कुंभारांनी थापटलं का मडकं थापटलं का म्हणले. हसले बघू. ते म्हणजे त्यांचा अहंकारच गळाला. ते म्हणले यांना कसं कळालंय? ते म्हणले आम्हाला सगळं कळ. हे बघ बापू म्हणले, आपल्याला जे मिळालं ना त्याच्या गोष्टीचा कधी अहंकार करू, जे मिळालंय त्याच्या गोष्टीचा कधी अहंकार करू नये. अहंकाराने कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. उलट माणूस अहंकारामुळे लयाला जातो आणि कुठली अपेक्षा ठेवून सुद्धा जगू नये, हे लक्षात ठेव म्हणले. त्यामुळे ते तुला तयार करते, तू त्यांचा रागराग करू नकोस, तुला तिथंच तयार व्हायचे. ते झाल्यानंतर त्यांना कळलं, आले पुन्हा इकडं आणि महाराजांचे पाय धरले, शंकर महाराजांचे. मग त्यांनी त्यांना जवळ घेतलं, मिठी मारली. अरे म्हणले बापू, हा गुरुनी तुला सांगितलं ना. मग त्यावेळेला हरिनाथजी त्यांना म्हणले होते की कान कोणी टोचतं, परंतु कान हे सोरानं टोचले म्हणजे बरं पडतं, ते चिडत नाही, बरोबर टोचतात ते, त्यांना माहिती असते नाडी सगळी. तसं म्हणले ते सोनारने टोचलं. मी सांगितलं तो ऐकलं नसतं, पण ते बरोबर त्यांनी केलं, ते बरोबर केलं, ते त्यांच्याकडेच कार्य होतं म्हणून त्यांनी ते केलं.
मग महाराजांनी जवळ घेतलं, त्यांना सांगितलं आणि मग तिथून ते म्हणले की आता बाप्या चल म्हणले माझ्याबरोबर, आता तू मला यांच्याकडे नेऊन सोड, ढेकण्यांकडे. मग तिथून हात धरला. वडील सांगायचे तो हात जो धरला आणि फेंगडे पाय करून चालत निघाले. आणि एका साईडला पोस्ट खात्यातले ते रानडे होते, ते बरोबर होते, दोघेही रानडेचे. ते धरून चालले त्यांना जोगेश्वरच्या तर ती जी पकड होती ती जबरदस्त होती. आणि त्यातून जी क्रिया झाली वडिलांच्या ह्याच्यावर ती अकलनीय होती. म्हणजे तू हात जो धरला तो आधार माझ्या आयुष्यातला हा शेवटपर्यंत होता, कायमस्वरूपी जन्मोजन्मीचा होता. तो माझा फार मोठा आधार त्यांनी मला हाताने दिला होता. आणि मग ढेकणे मामांकडे आम्ही त्यांना सोडलं. आणि ढेकणे मामा सोडून म्हणले बाप्या आज कळलं का तुला काय म्हणले, आज मला तुला खायचं होतं, मी तुला खाल्ला, आज तुझा अहंकार खलास केला. म्हणजे काका ज्ञानराजींचा अहंकारही नष्ट केला आणि त्यांना एक प्रकारे दीक्षा दिली स्पर्श त्यांना दीक्षा मोठ्या प्रमाणात. त्यामुळे अहंकार घालवायच्या यांच्या ज्या क्रिया आहेत ह्या फार विचित्र आहेत. असेच एकदा अहंकारी संस्कृत पंडित आले होते आणि कीर्तन प्रवचन झालं सगळं आणि अहंकारातच होते. ते सगळे विषय झाल्यावर ते म्हणले असं कसं तसं कसं हे कसं. ते रावसाहेब म्हणले चला आमच्याबरोबर, तुम्हाला सिद्ध पुरुषांची गाठ घालून देतो. कारण रावसाहेबही तयारीचे होते. ते म्हणले अहंकार झाला, यांना कुठतरी यांना सडकलं पाहिजे, त्याशिवाय होणार नाही म्हणले. मग सगळे कसब्यात आले. कसब्यात काळभैरवाचं मंदिर आहे, तिथं बाबूराव रुद्र राहायचे. ते PWD मध्ये पट्टेवाल्याच्या अधिकारी होते. आणि त्यांची सुद्धा कथा आहे की जनार्दन बुवा हे त्यांचे खरं गुरु पहिले. आणि ते राजा धनराजगिरी मुंबईचे त्यांच्याकडे सर्व्हिसला होते. आणि गाडीने ते चालले होते, त्यावेळेला एक भगवा रुमाल डोक्याला बांधलेली व्यक्ती समोर आली गाडीच्या आणि हात करून गाडी थांबवली. तर राजा धनराजगिरी ड्रायव्हरला म्हणले का रे तू गाडी का थांबवली. नाही म्हणले हे ग्रस्त पुढं आले आणि म्हणून गाडी मी थांबवली, भगवा रुमाल बांधलं होतं. तेव्हा काच खाली करायला लावली. काच खाली करून म्हणले हे बाब्या म्हणले तुला आतला पाहिजे का हा पाहिजे, कोण पाहिजे तुला, बाहेरचा पाहिजे का आतला पाहिजे. म्हणून त्यांच्या खांद्याला टच केला. आणि खांद्याला टच केल्यानंतर ते पूर्ण त्या अवस्थेत गेले. आणि त्याने आपले कपडे पिशवी सगळं बाहेर फेकलं. बाहेर फेकून राजा धनराजगिरीला नमस्कार केला आणि आता म्हणले आजपासून मी तुमची नोकरी नाही करू शकत, राजा धनराजगिरींची. आणि त्यांच्याबरोबर ते गेले. ते जनार्दन बुवा त्यांचे गुरु रुद्रांचे. आणि त्याच्यानंतर शंकर महाराजांची गाठ पडली. आणि मग शंकर महाराजांनी जनार्दन बुवांनी शंकर महाराजांच्या ताब्यात त्यांना दिलं. आणि पुढे शंकर महाराज आणि रुद्र हे मरेपर्यंत नंतर सुद्धा एकरूप झाले होते. मग त्यावेळेला ते PWD खात्यात जेव्हा नोकरीला लागले तेव्हा इकडं आले. कारण शंकर महाराजांनी सांगितलं होतं की फुकट खायचं नाहीये, कष्ट करून खायचं, फुकट खाणं आपला धंदा नाही. काका यातूनही खूप शिकायला मिळतं या वाक्यातून की फुकट खायचा धंदा नाही. किंवा वडिलांचं जसं सांगितलं भीक मागायची नाही, आपण लोकांना द्यायचं आपल्याकडनं काहीतरी, नुसतं घ्यायचं नाही. नाही तर मग बुवा लोक बघतोय आपण किती आहे, आत्ताच आपण ऐकतोय, नाव घेण्यात काय अर्थ नाही, माहिती आहे सगळ्यांना. आणि मजा अशी की यांच्या हातनं जे घडतात ते चमत्कार असतात की हे आकाराच्या पलीकडं आहेत. हे नियता जो आहे त्याच्या पलीकडचे आहे. त्याच्यामुळे त्यांच्या हातनं ज्या गोष्टी घडतात त्या अकलनीय आहे, आतर्क्य आहेत. आणि त्या आपल्याला चमत्कार वाटतात, पण त्यांचा तो एक हातचा मळ खेळ असतो आणि ते करून जातात. ते तुम्हाला चमत्कार म्हणून बघता, पण तो चमत्कार नसतो. ते त्यांना व्यक्तीला सुधवायचं असतं, त्या व्यक्तीला बाजूला काढायचं असतं, म्हणून ते चमत्कार दाखवतात. जादूगार दाखवतात ते वेगळं. आता त्यामुळे किती खड्ड्यात गेले लोक ते बघतो, पण हा चमत्कार. आणि हे उद्योग करतात हा बलात्कार, की लोकांचं वाटोळ करतात. हे वाटोळ करतात हा बलात्कार, पण हे करतात हा चमत्कार.
आणि यांच्या याच्यावर कुठलीही शंका घेऊन चालत नाही. कारण हे फक्त सोल टू सोल, हा आत्मा तो आत्मा हे जाणतात. ही बाह्य आहे का पुरुष आहे हे बाह्यदृष्ट्या ते बघत नाही, फक्त आंतरिक काय ते बघतात. आणि आंतरिक हे ते एकत्र होतात आणि एकत्र होऊन क्रिया घडतात. या अनेक क्रिया मी अशा बघितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जो अहंकार काढायचा, त्या अहंकारात सुद्धा त्यांना रुद्रांच्या घरी नेलं. म्हणजे त्या कीर्तनकारांना, हा, त्या पंडितांना. पंडितांना, संस्कृत पंडित, त्यांना कीर्तन घरी नेलं. तर त्यांनी एकंदर घर बघितलं, जुनाट लहान घर, काय 2-3 खणाचं, सगळी लोक त्यात बसलेली एवढी. आणि स्वतः शंकर महाराज हे चहा बनवत होते आणि हे भाजी चिरत होते, रुद्र आणि ते. आणि 2-2.5 कप चहा स्टोअर ठेवला होते ते. 2-2.5 कप चहा ठेवला आणि ही जवळजवळ कमीत कमी 12 ते 15 लोक होती. तर शंकर महाराज म्हणले, मी चहा तुम्हाला पाचतो आज. आता बाबराव रुद्र म्हणले, हा 2.5 कप चहा आमच्या दोघांचा, आणि 2 मुली होत्या त्यांना. हा काय आता महाराजांची लीला काय करते तर रामजण आहे बाबा, शेवटी त्यांचंच काम. म्हणून महाराजांनी पातेल्यात चहा गाळला आणि बाबुरावनं म्हणले, तुझे कप काय असतील ते काढ. आता बाबुराव गरीब परिस्थिती होती, बायको त्यांची पडून असायची आजारी, आणि काढले कप त्यांनी काढले, तुटके फुटके काय होते ते काढले. त्या 2.5 कपामध्ये 15 कप चहा प्यायले. 15 जण चहा त्या कपातून प्यायले. आता हा चमत्कार नाही का? पण त्यांना आगळीक होती ना, त्यांना काय वाटतं कर म्हणले. असे बरेच ठिकाणी त्यांनी केले. एका ठिकाणी लग्नकार्य त्यांनी जेवण सुद्धा दिलेलं आहे. 100 लोकांचं जेवण 1200 लोक जेवून गेले आणि म्हणले संपलं का, आता बघ अजून आहे का. ही कला त्यांची होती, ही सिद्धी त्यांच्याकडे होती. मग तो चहा पाजलं सगळ्यांना, तरी सुद्धा त्या माणसाच्या काही लक्षात, पंडिताच्या येणार. मग रावसाहेबांच्याही लक्षात आलं ते. आणि ते आल्यानंतर महाराजांचं सगळं लक्ष ते फक्त बघतात हा कुठपर्यंत लेवलपर्यंत आलाय. त्यांनी काय केलं की त्यांनी सांगितलं, नाकात आणि तोंडात अंतर किती असतं. आपल्या नाकात आणि तोंडात किती अंतर असतं. पण आपला अहंकार हा नेहमी नाकावर असतो, शेंड्यावर, आणि मिशी पिळून आपण मध्ये सांगतो ओठावरची, आणि तो अहंकार अगदी मांडीवर थाप मारून मिशी पिळून करतो. पण अंतर किती, 1 बोटाचं. म्हणून त्यांनी काय केलं, मोठा खाकरा काढला शामळाचा तोंडातलं, नाकातनं, आणि तो गिळून टाकला. की हा अहंकार होता, हा मी गिळला. त्यावेळेला त्या पंडिताच्या लक्षात आलं की ही घाण ज्याला म्हणतो ती घाण न होता त्यांनी त्याचं सोनं केलं, त्या बेडक्याचं सोनं केलं. आणि आज ते त्यांनी गिळलं. म्हणजे सगळं अहंकार, वाईट चांगले या गोष्टी ही गिळणारी व्यक्ती आहे, की अहंकार नष्ट करणारी व्यक्ती आहे. त्यावेळेला त्यांचा अहंकार गळून पडला पंडितांचा, आणि जाऊन त्यांनी पाय धरले आणि त्यांची शिष्य. ही महाराजांची अहंकार काढायची पद्धत होती. आणि काका, आपण हे असाही विचार करू शकतो की हे सगळं घडलं ते बाबुराव रुद्रकरांच्या त्या छोटेखानी झोपडीत. हो, म्हणजे त्या पंडिताला कळलं की इथे दारिद्र्य आहे, परिस्थिती चांगली नाही, पण इथे महाराज आहेत, महाराज आहेत, आणि आपण किती अहंकार घेऊन इथे आलो होतो. तसंच काका, तुम्ही मामा ढेकणे आणि त्यांच्या पत्नी हो. यांच्याविषयी काही सांगू शकाल का? मामा ढेकणे जे आहेत ते महाराजांचे निस्सीम भक्त. आता काय झालंय, या पुस्तकातल्या बऱ्याचशा गोष्टी आता बाजूलाच राहिल्यात आहेत त्याच्यावरच. मामा ढेकणे हे त्यांचे निस्सीम भक्त, आणि महाराजांची त्यांची सुद्धा अशीच गाठ झालेली महाराजांची. कारण ते सुद्धा गव्हर्नमेंटच्या खात्यात नोकरीला होते महाराजांची. आणि त्या आता तुम्ही बारक्याने बघितलं की जिथं जिथं हे सिद्ध पुरुष असतात, तर हे सिद्ध पुरुष कुठे श्रीमंत गरीब असा कुठेही भेद करत नाही. शंकर महाराज सर चुनीलाल मेहतांच्या घरी सुद्धा राहिले. तिथं त्यांनी चांगले झगमगीत कपडे सुद्धा घातलेत, अंगठ्या सुद्धा घातल्यात, सगळं उपभोगलंय.
आणि पुन्हा तिथंच ते टाकून आले, ते बरोबर घेऊन आले नाहीत. त्याचप्रमाणे ताईसाहेब मेंढरांकडे असायचे, तिथे सुद्धा सगळ्या याच्यात राहायचे तिथं व्यवस्थित. पण ते तेवढ्याच प्रमाणात, तेवढ्याच आनंदात आणि तेवढ्या याच्यामध्ये ते ढेकणे मामांकडे सुद्धा असायचे. आणि ढेकणे मामांकडे असून त्या गरिबीत सुद्धा आनंदात ते राहायचे. आणि ते दोघं नवरा बायको सुद्धा आनंदात असायचे. ते कुठं दुःखी कष्टी महाराज आले आता कसं होईल काय होईल कधीच नाही. त्याने सुद्धा 2 मुलं होती. पण मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य आणि मागच्या जन्मीचं काहीतरी महाराजांची केलेली सेवा ही त्यांच्या उपयोगाने या जन्मात सुद्धा. पण मामा ढेकण्याने काय किंवा बाबूराव नोंदाने सगळ्यांना कधी त्यांच्याकडे मागणी केली नाही की हे आमचं आयुष्य बदला. अगं अवघड होतं का? महाराजांनी म्हटलं असतं तर एका मिनिटात बदलून दिलं असतं, काहीच अवघड नव्हतं. परंतु ही कुठेही हाव त्यांनी धरली नाही की त्यावेळेला त्याही माणसाला दाखवून दिलं की एवढ्या गरिबीत असून सुद्धा की रुद्र हे सुद्धा किती आनंदात होते, किती प्रसन्न मुद्रेवर होते. त्याचप्रमाणे मामा ढेकणे सुद्धा किती प्रसन्न अवस्थेत मुद्रेवर होते. ही सुद्धा महाराजांची ताकद आहे. त्यामुळे येऊन जाऊन काही झालं तरी माय लेकाचं नातं हे सुद्धा मामींचं त्यांचं होतं. मामींना हक्काने सांगायचे, कुठनं आले की लहान मुलासारखे यायचे, मामी मी आलो, मामी मी आलो, मामी आलो, चहा कर चहा कर चहा कर, असे सतत ओरडत असायचे. आणि शेवट देह ठेवला तो सुद्धा त्यांनी मामींच्या घरीच ठेवला. तिथं बाकी इकडं कुठेही देह त्यांनी ठेवला नाही, ते मामींच्या इथं ठेवला देह त्यांनी. म्हणजे आपण म्हणू शकतो की महाराजांनी जो अहंकार खूप जणांचा दूर केला, त्याच्या पण एक पद्धती वेगवेगळ्या होत्या. एखादं वाक्य किंवा अशी एखादी घटना ते घडवत होते की त्या माणसाच्या डोक्यात प्रकाश पडत होता. तर आपण इथे हा एपिसोड थांबवूया, पण त्याआधी मला एक शंकर गीतेतल्या ओवी आठवत आहेत की हल्ली लोक चमत्कार करतात, सिद्धी वापरतात, पण त्याचं क्रेडिट स्वतःला घेतात. आणि महाराज म्हणायचे की हे ज्या असंख्य शंकर लीला घडतायत हे भगवंत घडवतो, म्हणजे भगवंताकडून झालेलं आहे भक्ताचं कौतुक. आणि त्याचं कधीही त्यांनी स्वतःकडे असं महत्व घेतलं नाही किंवा काही घेतलं नाही. तर काका, आता हे जे पुस्तक काल किंवा ह्याच्याबद्दल तुम्ही बरेच वेळेला बोलता, तर पुढच्या एपिसोड मध्ये या पुस्तकाबद्दल आम्हाला सगळ्यांना तुम्ही सांगावं अशी एक इच्छा आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा